हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त ना? स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव नेहा आहे. आज मी माझं पहिलं मराठी व्लॉग घेऊन आली आहे. आशा करते तुम्ही सगळे मला भरपूर प्रेम देणार. आज मी माझ्या परिवारासोबत पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि स्वामी समर्थ मंदिरच्या दर्शनासाठी चालली आहे. तुम्ही पण हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर पुण्यामध्ये सगळीकडे असं मेट्रोचं काम सुरू आहे. आता आम्ही मंगळा थिएटरपर्यंत पोचलो आहोत. हा पुण्यातला प्रसिद्ध शनिवार वाडा. तर सर्वात आधी आम्ही दगडूशेठ मंदिरच्या मागे एक स्वामी समर्थचं मंदिर आहे. तर आम्ही सगळ्यात आधी स्वामीचे दर्शन घेतले. तुम्ही पण आमच्याबरोबर स्वामीच्या दर्शन घेऊ शकता. खूप छान मंदिर आहे. त्यानंतर आम्ही दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरला गेलो. गर्दी खूप जास्त नव्हती. लाईन पटपट वाढत होती. मंदिराच्या बाहेर सगळ्या प्रसादच्या गोष्टी भेटतात. दगडूशेठ हलवाई पुण्यातला एक प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. आमचे दर्शन पटकन झाले 10 मिनिटात, कारण की गर्दी जास्त नव्हती. गणपती बाप्पा मोरया. सुट्टीच्या दिवशी आणि कुठला सण असेल तर दगडूशेठ गणपतीमध्ये खूप गर्दी असते, पण आज एवढी नव्हती म्हणून दर्शन पटकन झाले. मग आम्ही जवळच्या तांबडी जोगेश्वरी देवीच्या मंदिरात गेलो. तुम्ही पण आमच्याबरोबर दर्शन करून घ्या. हे एक प्रसिद्ध मंदिर आहे पुण्यातलं, तांबडी जोगेश्वरी देवीचं. बाहेर असे सगळे प्रसादाची दुकान आहेत. हे आहे अप्पा बळवंत चौक. इथे सगळे पुस्तकं भेटतात. शाळेची, कॉलेजची, सगळ्या टाईपची पुस्तकांसाठी फेमस आहे. कोणकोणाच्या आठवणी आहेत शाळा कॉलेजमध्ये पुस्तक घेण्याचे इथून. त्यानंतर आम्ही डोसा खाल्ला आणि आम्ही घरी जायला निघालो. दुपारची वेळ होती म्हणून गर्दी खूप जास्त नव्हती. आम्ही लवकर घरी पोचलो. घरी आल्यानंतर आम्ही कलिंगडाचं ज्यूस बनवलं, कारण की आता पुण्यात भरपूर गरमी आहे. उन्हाळा खूप आहे आणि उन्हाळ्यात काही खायला एवढं मन करत नाही, पण ज्यूस वगैरे प्यायला खूप चांगलं वाटतं. आणि कलिंगडाचं ज्यूस घरी खूप चांगलं होतं बाहेरसारखं. तर असं आम्ही कलिंगडाचे छोटे छोटे काप करून घेतले आणि आतल्या सगळ्या बिया काढून घेतले. त्याच्यानंतर मिक्सरमध्ये कलिंगडाची काप, चाट मसाला, साखर हे सगळं घालून ज्यूस बनवून घेतलं. त्यानंतर त्याला गार्निश करून सर्व केलं. गार्निश करताना ग्लासमध्ये बर्फ, कलिंगडाची काप, कलिंगडाचं ज्यूस हे सगळं टाकून मस्त सर्व केलं. तुम्ही पण असं घरी नक्की ट्राय करा. खूप चांगलं ज्यूस बनतं घरी. चला मंडळी, आजच्या व्लॉगसाठी एवढंच. मी आशा करते तुम्हाला माझा पहिला मराठी व्लॉग आवडला असेल आणि तुम्ही मला भरपूर प्रेम द्याल. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा.
आणि हा व्लॉग तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबरसोबत नक्की शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू. टेक केअर.